कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही दोघं जर आज आला नाहीत ना तर तो अजय ना, अजय तो चिडेल ना तुमच्यावर। तो महाभयंकर माणूस आहे, डेंजर आहे। कोण अजय? मुलाचा रोल करतोय तो। हा, म्हणजे आमच्या मुलाचा रोल करतो तो चांगला ऍक्टर आहे, त्याला काय घाबरायचं? तो गेला उडत आणि मी चाललो चालत। ओ तुम्ही कुठे? आपण हो आपण चला कुठे चाललाय? तुमच्या भाकरीची व्यवस्था करते मी। आम्ही चाललो, चला बघायचं नाही पाठी, चला। बोला, कुठे आग लागली? आग लागली नाहीये, पण आता लागणार आहे। हे अजयचे आई वडील म्हणून आपण त्यांना फुकटात आणलंय ना, म्हणजे भाड्याने ज्यांना आणलंय ना, ते म्हणतात आता मंदिरात जाणारच नाही देवदर्शनाला। ओके, तू जरा डोक्यावर पडलीस का? ओके म्हणजे ओके म्हणजे ओके, म्हणजे त्यांना तिथे जायची गरजच नाहीये। काय आहे, आपल्याला पण पारूला धडा शिकवायला जरा स्पेस मिळेल। आणि बाई, तू त्यांना तुझं खरं नाव सांगून काही मूर्खपणा तर नाही ना केलेलास? ए दिशा, तोंड सांभाळू ना, तुला वाटते तेवढी मूर्ख नाहीये मी नाही सांगितलं त्यांना माझं नाव। मी ना पहिल्यापासूनच हुशार आहे, जजची आहे मी। काय, कुठली आहेस? जज, जिल्हा सांगली। वडेवर कुठली असशील, हे बघ, तू जर सापडलीस ना तर सगळा प्लॅन पिसकटेल ना, सगळं पिसकटेल। हे बघ, मी त्यांना अजिबात सापडणार नाही, कारण मी त्यांना सांगितलंच नाहीये की मी या घरात आहे। त्यांना माहित नाहीये मी या घरातली आहे ते। हे बघ, अडकला ना तर तो मूर्ख अजय अडकेल। अजय नाही अडकणार। कसं? अजय आता पारूला छान देवदर्शनाला घेऊन जाईल आणि मग त्याच्या खऱ्या रूपाचं दर्शन तिला देईल। म्हणजे आता ती पारू फायनली आपल्या घरातून आणि आयुष्यातून कायमची निघून जाईल। ऑल द बेस्ट। तो काय हिला? हॅलो सासू मॉम। अगं असं ते बरं दिशा, ऐक, आपण साखरपुडा घरच्या घरीच करतोय, पण लग्न धूमधडाक्यात करू नक्की। सासू मॉम, डोंट वरी, आय एम फाईन। मी या घरची तुमची सून होते, यापेक्षा जास्त एक्साइटिंग गोष्ट काहीच नाही आता माझ्यासाठी। काय, ठेव ना ग, बोलतोय आम्ही। तसं नाही ग, पण काही इच्छा राहू नये म्हणून सांगितलं। अगं काय तुझं, जा ना आता, झालंय ना देऊन। आय एम सॉरी सासू मॉम, तुम्ही काय म्हणत होता? ती ना डिस्ट्रॅक्ट करत होती इथे थांबून। तुझ्या काही इच्छा अपुऱ्या राहू नयेत असं म्हणत होते मी। ऍक्च्युली माझ्या काही फार मोठ्या इच्छा नाही आहेत, एकच छोटीशी इच्छा आहे। बोल ना। मला ना माझ्या साखरपुड्यात अगदी तुमच्यासारखं दिसायचंय। सेम अहिल्यादेवी किर्लोस्कर, या किर्लोस्कर घराची भावी सून। मॅम, हा सावित्री, पारू चालली आहे आज। तिच्या सासरच्या मंडळींबरोबर कुलदेवतेच्या दर्शनाला। तिथून आली ना की ताबडतोब तिचं लग्न होऊन जाईल। मग ती दुबईला कायमची निघून जाणार आहे। मग तिला आपल्या या घरात कामाला येता नाही येणार। आज तिचा या घरातला कदाचित शेवटचा दिवस असेल। पारू, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा। आणि इथून पुढे कधी काही लागलं तरी बेधडक सांगायचं। नक्की सांगेन सर।
ते मला अहिल्या मॅडमचा बी आशीर्वाद घ्यायचा आहे. अगं पारू, सासू मॉमचा आशीर्वाद नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी असतो. त्यासाठी तुला खास असं वाकून पायांना टच करून मगच आशीर्वाद घेण्याची काहीच गरज नाहीये. हो की नाही सासू मॉम? आणि काय ना, हल्लीच्या मोठ्या लोकांना अगं हे असं आवडत नाही सारखं सारखं पाया पडणं. हा, पण तुला लग्नासाठी कशाची गरज लागली तर नक्की सांग. तू मागशील ती गोष्ट तुला मिळणार याची गॅरंटी माझी. सासू मॉम, करेक्ट बोलले ना मी? हो, आणि माझा आशीर्वाद कायमच योग्य लोकांसोबत असतो. मला ना फक्त एकदा माझ्या देवी यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मग बस, मला आयुष्यात दुसरं काय बी नकोय. हे घ्या. दिशा मॅडम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. देव तुमच्या समध्या इच्छा पूर्ण करो. आणि आता तर तुम्ही अहिल्या मॅडमच्या सून होणार आहात. हीच केवढी मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच पारू, आणि ऑल द बेस्ट टू यू टू. माझ्या बेस्ट विशेस तुझ्यासोबत कायम असतील. येते मी. बाय बाय. बेस्ट विशेसची गरज आहेच तुला आज, माय डिअर पारू. पुन्हा तुझं हे घाणेरडं तोंड आता नाही दिसणार. थँक गॉड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.